स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. रिंकू मॅडम व्हिडिओ ऑन करा. शुभांगी मॅडम व्हिडिओ ऑन करा. ऑनच आहे. ऑनच आहे. नाही, शुभांगी मॅडमचं नाही, ऑफ आहे. रिंकू मॅडम तुमचा व्हिडिओ व्हिडिओ घेतला. ऑन करा. स्वप्ना मॅडम व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. सगळ्यांना हॅलो. कोणी कॉल केला? नेहा. नेहा म्हणून आहे. अच्छा. हा. हॅलो. हॅलो. चालेल चालेल कॉल कर. चालेल. अच्छा, ग्रुपवर कॉल केला का प्राची? थोडं बघ, जॉईन करायला सांग. तिला जॉईन नाही होता येत आहे तिला. डायरेक्ट लिंकवर ओके कर म्हणा. झूम ऍप डाउनलोड आहे का माहित नाही मला. एकदा विचार. अरे होय. झूम ऍप डाउनलोड कर. शुभांगी मॅडम व्हिडिओ ऑन करा. कालपर्यंत जसं जगल्या तसंच जगायचं असेल तर व्हिडिओ ऑफ. काहीतरी नवीन घ्यायचं असेल तर व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांची व्हिडिओ ऑफ आहे. मी व्हिडिओ ऑफ करून शिकू का तुम्हाला? मजा येईन का? नाही. माझा व्हिडिओ ऑफ असला तर मजा येईन का? करा मग, ऑन करा. नाही. प्राची ऑन कर. हो. रिंकू ऑन आहे ना. मॅडम मी व्हिडिओ मला ऑन करा. थोडस कॉलिंग करू दे. ओके, थँक्यू थँक्यू. स्वाती मॅडम व्हिडिओ ऑन करा. एनर्जी पाहिजे ना? एनर्जी एनर्जी पाहिजे तर व्हिडिओ आले ऑन मी. करा. आले ना. एनर्जी पाहिजे तर हा. थँक्यू मॅडम. व्हिडिओ ऑन आहे ऑलरेडी आहे मॅडमचा. थँक्यू सो मच. एक मॅडम हे चला. लेवल कोणती क्लास आहे? रेकी लेवल 1 आहे. वन आहे रिपीट का? करा ना. अच्छा. हा, रिपीट करा. चला, सुरू करायचं का? हो. स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बसून जा विशाखा मॅडम. पंजाब धुळे कुणाचं नाव आहे? बसून जा. मी ज्योष्ना चव्हाण, लाईफ कोच, तुमच्या समोर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत प्रेझेंट आहे. तुम्हाला जगाचं या पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये माझ्यासारखं चेहऱ्यावर नक्कीच. स्माइल आणायचं आहे. नक्कीच ना? कारण बघा, हा जो स्माइलचा दागिना आहे ना, प्राची थोडं बघ, व्हिडिओ कॉल येत आहे. हा जो स्माइलचा दागिना आहे ना, हा ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता ना, त्यांनी तुम्हाला कोणताही चार्ज न करता कोणताही चार्ज न करता दिलेला आहे. मग हा घेऊन यायचा. कारण जे पटामध्ये दागिने असते ना, तो हे दागिने घातल्याने सुद्धा एवढं चेहऱ्यावर तेज येत नाही, तेवढं ह्या स्माइलनी येतं. हसून बघा एकदा. आणि ते समोर कसं आणायचं मी सांगेलच तुम्हाला. बघा, हे शब्दाने एनर्जी कशी चेंज होते मी सांगते. शब्द कसे वर्क करतात आपल्या जीवनावर. कारण आपण नकारात्मक विचार करतो, पॉझिटिव्ह करतो. आता एनर्जी कशी चेंज होते ते सांगते मी. चला, माझ्यासोबत एक प्रॅक्टिकल करा थोडं छोटंसं. रिंकू मॅडम व्हिडिओ ऑन करा. हा हात घ्या, थोडा मागे घेऊन जा. तुम्ही प्रॅक्टिकल करा आणि तेव्हाच रिझल्ट येईल. हात घ्या, मागे न्या. मागे न्या आणि कुठेपर्यंत गेलाय ऑब्झर्व करा जागा. ठीक आहे. आता माझ्यासोबत माइंड सोबत बोलायचं आहे. यस आय कॅन डू इट. यस आय कॅन डू इट. करा. यस आय कॅन डू इट. 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 आता मागे न्या. आता पहिल्यापेक्षा जास्त मागे गेला की नाही गेला बघा, ऑब्झर्व करा. हो. अनम्यूट करू शकता, अनम्यूट करा. मला लागतो कोणीतरी व्हॉलिंटियर. अनम्यूट करा. शुभांगी मॅडम, स्वप्ना मॅडम अनम्यूट करा. मागे गेला पहिल्यापेक्षा? हो. गेला. म्हणजे शब्द कसे वर्क करतात कळलं? शब्द जीवनावर कसे वर्क करतात कळलं का? कळलं बघा, कळलं. क्लास त्याच कमिटेड लोकांसाठी आहे ज्यांना ते आपल्या लाईफमध्ये सकारात्मकतेचं बदल घडवून आणायचं आहे, त्यांच्यासाठी आहे. सोबत आपण आणि आपल्या घरातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये. ठीक आहे. पीओ प्राची व्हिडिओ ऑन कर. आयुष्याची सुरुवात कशी करतो आपण? बघा, मी या 5 तत्वांवर काम करते.
जीवनामध्ये आपल्याला लागतं काय? परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन आणि ऐश्वर्य. सगळ्यांना पाहिजे आणि दीर्घायुष्य तर पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, पण आपला फोकस कुठे जातो? दुःख, तणाव, चिंता, डिप्रेशन, घृणा, क्रोध जातो ना याच्याकडे? जातो की नाही जातो? हो. आणि एनर्जी हो. सायन्स काय म्हणतं? मी नाही म्हणत बाबा, एनर्जी सायन्स म्हणतं जिथे तुमचा फोकस जाईल ते तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. मग तुम्ही सुख सुख कराल तर सुख तुमच्या मागे येईल, आणि तुम्ही दुःख दुःख कराल तर दुःख तुमच्या मागे येईल. मग चॉईस आपली राहील, त्याच्यामध्ये आपल्याला चॉईस काय करायचं आहे ते चॉईस आपली राहील. जीवन एका शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे. आता शेतकऱ्यासारखं कसं? शेतकरी जेव्हा बी पेरायला नेतो, तो जे बी नेईल तेच पीक येतं की नाही येतं बाहेर? येतं ना हो. नक्कीच. बरोबर. आणि आजूबाजूला आलेलं तण तो काय करतो? घरी नेतो का? नाही. उपडून बाहेर फेकतो ना. त्याचप्रमाणे हो. जर आपल्या आयुष्यात दुःख, तणाव, डिप्रेशन, चिंता जर आली तर याला जवळ घ्यायचं नाही, याला त्याच गवतासारखं उपडून बाहेर काढून फेकायचं. मग जीवनामध्ये बघा किती आनंद येतो. ठीक आहे, मला आलाय अनुभव मॅडम. आला ना तुम्ही अनुभव आला ना. हो. चला आज लकी ड्रॉ एक कोणाला देऊ? लकी ड्रॉ नवीन घेते कोणीतरी. स्वप्ना मॅडम तुम्हाला लकी ड्रॉ देऊ का? हो. देते हा. 1 करोडचा आहे. 1 करोडचा लकी ड्रॉ आहे. आता मागच्या वेळेस दिला, यांना कोणीच घेतला नाही. हे मागच्या बॅचचे 2-3 लेडीज यांनी कोणीच घेतला नाही लकी ड्रॉ. पाहिजे का लकी काय ड्रॉ? असतं ते? हा काय मी असतं सांगते ते? ना, 1 करोडचा आहे. घ्याल का? तयार आहे? 1 करोड काय भरायचे का? नाही नाही, भरायची नाही, तुम्हाला मिळणार आहे. घ्यायची. त्या लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागला आणि मी म्हणत आहे की ते लकी हो. ड्रॉ मध्ये 1 करोड रुपये तुम्हाला मिळणार आहे. हो. मिळेल ना? चालेल ना? हो. एक माझ्या हो. ओळखीचे दादा आहे, त्यांच्या मुलांसाठी 2 किडनी आणि 1 डोळा पाहिजे. द्याल का? ते 1 करोड द्यायला तयार आहे तुमच्यासाठी. द्याल का? नक्की सांगा, द्याल का? द्या ना, हात तरी द्या एखादा. 1 करोडची ऑफर आहे ना. पाय द्या. काहीतरी द्यायलाच पाहिजे ना. काहीतरी लकी ड्रॉ आहे तर द्यायला पाहिजे. 1 करोड कुठून येईल आपल्याजवळ? आपण बरोबर. 10 रुपयाची पाणीपुरी आपले हसबंड चारत नाही म्हणून नाराज होऊन बसतो. 1 करोड येऊन राहिला ना, देऊन द्यायचं. नाही देऊ शकत ना? बघा, आपण आपल्या शरीराची तुलना नाही. पैशासोबत केली का? नाही. नाही. क्लिअर झालंय तर? पैशासोबत तुलना करूच शकत नाही आपण आपल्या शरीराची. आणि ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्याने तुम्हाला भरभरून इतकं सुंदर शरीर दिलंय, 2 डोळे दिले ज्याने तुम्ही जग बघू शकता, 2 कानं दिले, सुंदर मधुर आवाज ऐकू शकता, तोंड दिलंय त्यांनी तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करू शकता, 2 हात दिले त्यांनी तुम्ही काम करू शकता. कधीतरी त्या ईश्वराला, त्या शरीराला धन्यवाद म्हटलं का मॅडम? म्हटलं का कधीतरी कोणीतरी धन्यवाद? हो, हो. धन्यवाद बोलते मी. म्हणता शरीराला चांगली गोष्ट आहे तुम्ही म्हणता तर. म्हणायला पाहिजे ना, नक्कीच म्हणायला पाहिजे. हो. नक्की, नक्की. नक्कीच म्हणायला पाहिजे. चला आता आपण लाईव्ह सेलिब्रेशन मोडमध्ये जगूया. प्रत्येक दिवस सेलिब्रेशन मोडमध्ये कसा असतो ते मी सांगते तुम्हाला. जगाचा आहे सेलिब्रेशन मोडमध्ये. मेरी ही जिंदगी में हो. कितना हो. गम आपण हेच घेऊन बसतो. जगाचा आहे सेलिब्रेशन मोडमध्ये. आता हो. कसं जगाचं सेलिब्रेशन मोडमध्ये बघा, गुगलवर जर जाऊन सर्च केलं तर रोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. टाटा बाय बाय म्हणजे जातात कायमस्वरूपी. ठीक आहे, जातात, माहित आहे तुम्हाला? माहित आहे हो. ना? एक मग मिनिट ताई आजच्या थांब. दिवशी तुमचा आणि तुमच्या परिवारातील कोणाचा तरी नंबर लागला नाही म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे की नाही? हो. हो. मग त्या हो. दिवसाला कसं जगलं पाहिजे तुम्ही? सेलिब्रेशन मोडमध्ये जगलं पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे त्या दिवसाला. हो. हो, हो. हो. नक्कीच सेलिब्रेट करून जगायला पाहिजे. कळलं सेलिब्रेशन का बरं? कारण तुम्ही खरं सांगा, जीवन जगताय की जगण्यासाठी तणावपूर्ण अवस्थेमध्ये राहताय? सध्या तरी तणावपूर्ण अवस्था. राहतो ना. व्हिडिओ ऑन करा शुभांगी मैडम. क्या कर रहे हैं आप नेहा जिंदगी के व्हिडिओ साथ? ऑन कर ना. जीवन. लाईटचा प्रॉब्लेम आहे मॅम. लाईट गेलीये. अच्छा ठीक आहे, ठीक त्यामुळे ऑफ केला. हा. ओके. जीवन जीने का नाम आहे, त्याला जगून गा. हा रंगमंच आहे. हा रंगमंच एकचदा मिळतो हा मंच. आणि ह्या मंचावरून जर एक वेळा तुम्ही खाली पडले म्हणजे कायमस्वरूपी या धर्तीवरून टाटा बाय बाय करून गेले. म्हणून या बरोबर. रंगमंचावर आहे तोपर्यंत हसा, खेळा, डान्स करा, गाणे म्हणा, बाहेर फिरायला जा, फुल एन्जॉय करा आणि स्वतःला प्रेम करा. सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे?
प्रेमाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. मग बघा जे चेहऱ्यावर दिव्य असं तेज येतं नॅचरली. ते कुठंच सुंदरता, ती लिपस्टिक पण नाही आणत, तो काजळ पण नाही आणत, ते पावडर क्रीम पण नाही आणत ती सुंदरता. ठीक बरोबर आहे. विशाखा मॅडम स्वतःला खूप प्रेम करते, मी ओळखते त्यांना. सेल्फ लव्ह भरपूर आहे. भरभरून आहे. आज विचार करा, एखाद्या मुलाला शिकवण्यासाठी आई वडील किती प्रयत्न करत असतात. खूप. त्यात मधले आपण त्याच्याच मधले करतो ना. आता या ऍट प्रेझेंट नीटची एक्झाम कॅन्सल झाली म्हणून 2 अमरावतीच्या मुलांनी सुसाईड केलं. आता त्यांच्यासाठी ते ऑप्शन होतं का, ते एकच ऑप्शन होतं का, की अजून दुसरं काही नाही. ऑप्शन राहिलं असतं त्यांना बनण्यासाठी. आणि जरी ते काही बनले नसते तर चांगला व्यक्ती म्हणून तर जीवन घडवलं असतं ना त्यांनी. हो. बघा किती कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बघा, तुमच्या आणि माझ्यासारख्या काउन्सिलरची गरज आहे की नाही आज? आहे. आहे ना नक्कीच. काउन्सिलरची गरज. हो. आज ठीक आहे, आज काय झालंय, प्लास्टिक स्माइल दिसते चेहऱ्यावर. लोकांच्या चेहऱ्यावर जी स्माइल दिसते ना, ती प्लास्टिक स्माइल दिसते. प्लास्टिक ओरिजिनल Plastic नाही, smile आतून मध्ये काहीतरी वेगळं. जे समोरच्याला म्हणतो ना, मग दुःख सांगायचं नाही समोरच्याला, समोरचा फायदा घेतो, हे आपली मन आहे, त्यासाठी उगाच हसायचं. पण त्या हसण्याचं हो. काहीतरी महत्व आहे का? पण जे इनर लेवल वरून जो वेगळ्या संघर्षामध्ये व्यक्ती दडलेला आहे, त्या संघर्षासाठी कुठेतरी काही लोक व्यसनाच्या आदी होतात, काही लोक रीलमध्ये गुंतून जातात आणि बघा त्या कॉम्पिटिशन मध्ये जगतात आणि स्वतःला हसणंच विसरून जातात. मी याच्यासारखा का नाही, मी याच्यासारखा का नाही. करतो ना कॉम्पिटिशन मध्ये, जगतो की नाही जगत? हा, जगतो ना कॉम्पिटिशन मध्ये. हो. मला सांगा, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये एकमेकांसोबत सहभावनात्मक संवाद आहे का? हा शब्द नाही. खूपच सुंदर आहे. सहभावनात्मक संवादामध्ये अख्खं प्रेम आहे पूर्ण फॅमिलीचं. बरं. आहे का? घर मोठं झालंय, त्यामध्ये पण काय झालंय, एकमेकांशी संवाद रूमा पण भरपूर आहे, पण भरपूर लोक कमी. एका रूम मध्ये मम्मी मोबाईल घेऊन राहते, दुसऱ्या रूम मध्ये मुलं मोबाईल घेऊन राहते, आणि हसबंड तिसऱ्याच रूम मध्ये राहते. सासू सासरे असले तर राहते, आणि नसले तर मग आपल्याला आवडतेच, तो विषयच नाही. बरोबर ना? हो. म्हणजे कितीतरी काउन्सिलिंगच्या केसेस. आज घर छोटे आहे, पण काय झालंय, आधी काय व्हायचं, घर छोटे राहायचे आणि त्या छोट्या घरामध्ये लोक बी खूप राहायचे, आणि त्या घरामध्ये प्रेमाचा झरा कसा वाहत होता सगळ्यांच्या प्रती, एकमेकांच्या प्रती हो. होता ना. तो प्रेमाचा झरा आज आहे का? अनुभवता का तुम्ही तो आज प्रेमाचा झरा? नाही. नक्कीच नाहीये. आजचा क्लास काहीतरी वेगळा आहे 2 क्लास पेक्षा. हो. प्राची रिंकू मॅडमला विचारत आहे. हो, नक्की नक्की. मला सांगा, मी गोविंदाचं एक रील आली होती, त्या रील मध्ये मी वाचलं होतं, गोविंदा सर जेव्हा बॉलिवूड याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जेव्हा यायचे होते ना, त्यांचं छोटंसं घर होतं म्हणून सांगायचे ते. त्या छोट्याशा घरामध्ये त्यांची आई जरी बाजूनं खोकडली तरी त्यांना इतका जोरात आवाज यायचा म्हणे. पण म्हणे काही वर्षांनी आमचं एवढं मोठं घर झालं आणि माझी आई कदाचित त्या दुसऱ्या तिसऱ्या रूम मध्ये झोपत होती. आईला खोकल्याचा ऑलरेडी त्रास होता. आई खोकलता खोकलता दुसऱ्या दिवशी देवाघरी गेली तरी आम्हाला माहित नाही. मोठ्या घराचा काय फायदा झाला सांगा? काहीच. कळलं? सांगायचं इतकंच की घराचे आकार मोठे झाले, पण आपण मनामध्ये एकमेकांपासून दूर गेलो की नाही? तुम्ही मी सगळ्यांची स्टोरी तेच आहे आज. तेच. नक्कीच गेलो ना. पण तुम्ही मी याच्यासाठी उदाहरण देते, पण मी माझी ती परिस्थिती रेकीद्वारे बदलवली. तुम्ही पण बदलू शकता. मी कुठेतरी डिप्रेशन मध्ये असणारी आज मी रेकी गुरु म्हणून कोणाला तरी त्या डिप्रेशन मधून बाहेर काढते. बरोबर. एवढं सामर्थ्य ह्या रेकीमध्ये आहे. तुम्ही रेकीला मागता मागता थकान, पण ती देता देता थकत नाही. तुम्ही वित्त झालेच, पण तुमच्यासोबत तुमची मुलं, तुमचे फॅमिलीतले सगळ्या जणांसाठी ही पॉवरफुल एनर्जी आहे. आणि म्हणतं घरातील एकतरी व्यक्ती ही थेरपी शिकली पाहिजे. कारण माहितीये का, मोठे मोठे सायंटिस्ट लोक सांगून गेले की नॅचरल थेरपी यूज करा. डॉक्टर जो किती बी गेला तरी तो डॉक्टर तुमची शेवटपर्यंत बिमारी ठीक करू शकत नाही. तो म्हणून उद्या ये, 8 दिवसानं ये, गोळ्या खतम झाल्या, गोळ्या लिहून देईन दुसऱ्या. तो डॉक्टर तुमची बिमारी ठीक करू शकत नाही ना. म्हणून नॅचरल थेरपी यूज करा. ही नॅचरल थेरपी आहे. डिवाइन एनर्जी तो ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. ती एनर्जी ऍक्टिव्ह करायची आहे. ते ऍक्टिव्ह करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नात्यांमध्ये प्रेम, खिशांमध्ये पैशांचा बॅलन्स आणि शरीरामध्ये आरोग्य निर्माण करू शकता. तुम्ही तर करूच शकता तुमच्यासाठी, पण तुमच्या घरातील प्रत्येकासाठी तुम्ही हे काम करू शकता. ठीक आहे? ताई ऐक ना. कारण अंदर से सफरिंग जब तक गार्बेज भरा रहेगा, उससे नई लेयर नई लेयर नई लेयर, मग व्यक्ती जातो डिप्रेशन मध्ये.
त्याच्यावर ते लेअर दोघं लेअर जण लेअर जॉईन नाही होत आहे. काय ग त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येत आहे. लिंकवर जो क्लिक करत आहे पण ऍड नाही होत आहे, कॅन्सल होत आहे. दोघी जणींचं. थांब बरं, मला इथं भरपूर जण दिसून राहिले, 9 जण म्हणून. कोण नाही तर ऍड पिन. ह्या कोण आहे? रेडमी नोट कोण आहे? तुझी ताई आहे का? नाही नाही. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे, एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे तर व्हिडिओ ऑन कराच लागेल. काल जसे जगले आजही तसंच जगायचं असेल ना तर क्लास करून काहीही फायदा होणार नाही. मग आपण कालमध्ये बेस्ट होतो असं समजून राहायचं तिथंच पडून त्याच ऊर्जांमध्ये. आणि आज काहीतरी बदलायचं आहे लाईफ मध्ये तर व्हिडिओ ऑन करा, 100% करा. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी करा. फक्त तुमच्यासाठी करायचं आहे व्हिडिओ ऑन. घर घर सांगा, लहानपणी तुम्ही जसे हसत होते शेवटपर्यंत कधीतरी असे हसले का? आजच्या कंडिशन मध्ये जसे लहानपणात हसत होते तसे हसले का कधीतरी? जे निस्वार्थपणे हास्य यायचं, काही चिंता नाही, काही डिप्रेशन नाही, काहीच कोणाची घेणदेण नाही, कोणी काही म्हणा. आता आपल्याला एवढं जरी कोणी म्हणलं तर 3 दिवस टेन्शन येते, मनाला उपास असल्यासारखं येते ना. जसं उपवास केला तर हो. टेन्शनचा येतं 3 दिवसासाठी, नक्कीच येते, जातच नाही ते. पण लवकर घ्यायचं नाही, मी सांगते तुला, तुम्हाला घ्यायचंच नाही. कारण एखाद्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत जे खळखळ तुम्ही जे हसत होते शालेय दिवसामध्ये, ते कधीतरी आता हसता का तुम्ही? काय आज सर्व सुख तुमच्या जवळ आहे की नाही आहे? पण कुठेतरी तो आनंदाचा निखळ जरा आपण मिस करतो ना. सगळंच आहे, सगळंच आहे, पण चेहऱ्यावर 12 वाजले. मिस करतो ना तो आनंदाचा जरा. तुम्ही खूप लोकांच्या संगतीत जरी असला ना तरी तुम्हाला एकटं पडल्यासारखा अनुभव येते, आतमधून जी फिलिंग येते. किती बी बाजूला राहीन तरी अंदर सफरिंग चालूच राहते, मी एकटीच आहे, मला कोणी प्रेम करतच नाही. त्याचं रहस्य माहितीये का? अख्खं जीवन आपलं 7 चक्राने ओरावर आहे. आणि ते जर इनबॅलन्स झाले ना लाईफ मध्ये तर अख्खं आयुष्य इनबॅलन्स होते. काहीही आपल्या जीवनात अट्रॅक्ट होत नाही. ठीक आहे. या डिवाइन ऊर्जेच्या 5 दिवसाच्या सत्रामध्ये आपण रेकीच्या द्वारा पुन्हा स्वतःशी ओळख करून घेणार आहे. तुम्ही स्वतः आणि स्वतःमध्ये असलेली ती एनर्जी आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात असलेलं जे काही लागतं मॅनिफेस्टेशन, जे काही गोष्ट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही याद्वारे मिळू शकता. 5 दिवसाचा क्लास निस्वार्थ आहे. यामध्ये मी कोणतीही फीस घेतलेली नाहीये. ठीक आहे. या क्लासमध्ये तुम्ही पुन्हा नव्याने जगणार आहे. मग तयार आहात का या 5 दिवसाच्या क्लाससाठी? पुन्हा स्वतःच्या जीवनाला आनंद आणि परिपूर्ण बनवण्यासाठी ऍक्टिव्ह राहा, ऍक्टिव्ह राहा. ही व्हिडिओ ऑफ करून बसणं म्हणजे क्लासचा काही फायदा नाहीये. कारण कसं बी जगलं तरी मरण येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे ना. असं येणं आणि असं जाणं हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे मनच आहे. असंच येतो ना मुठ्ठी घेऊन आणि असं जातो, काहीच नेत नाही. 1 रुपयाचा लावलेला टिक्का सुद्धा नेत नाही आपण. जस्ट फॉर्मॅलिटीसाठी लावला जातो तो टिक्का. नेतो का आपण? आपल्याला जे नवीन कपडे देतात ते बी नेत नाही. अख्खं शरीर तिथं जळून जातं, काहीतरी निघून जातं, ते कोणालाच आजपर्यंत दिसलेलं नाही. ठीक आहे. कारण की मी हे ध्येय घेतलं आहे निस्वार्थपणे माझं सेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं, तुमच्या चेहऱ्यावर ती स्माइल क्रिएट करण्याचं. 5 दिवसाचंच आहे, जास्त नाही. त्याच्यावर दिलं की लोक बोर होतात, फ्रीचं आवडत नाही लोकांना. ठीक आहे. जी तिखट पाणीपुरी 20 रुपयाची खाण्यात मजा येते ना, ती कोणतरी एक दिली तर मजा नाही. पण म्हणतात ना त्याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण देण्याची तर मनस्थिती माझी पूर्ण आहे. मी ओतून देते 5 दिवसात. माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं मी जीव तोडून शिकवते 5 दिवसात. इथं एक्सपिरियन्स घेतच हे काही लोक जुने आहे याच्यामध्ये, त्यांना किती सुंदर अनुभव राहिला आहे. ठीक आहे. पण घेण्याची तयारी तुम्ही ठेवा, तुम्हाला काय घ्यायचंय त्याच्यातून. कारण कसं आहे ना, जेव्हा कोणी काही उद्देशानं देण्यासाठी निघतो ना तेव्हा हा समाज बी तुम्हाला अडथळे आणतो. कारण सावित्रीबाई फुलेवर शेणाचे चिखलाचे गोळे फेकणारे तुमच्यातले माझ्यातलंच कोणीतरी आहे. कळलं? मग माझा उद्देश तुमच्या चेहऱ्यावर गुंडस अशी स्माइल क्रिएट करायचा आहे. तयार आहात हसाला?
चला आता ही स्माइल कशी क्रिएट करायची, मी एक थोडं छोटंसं मेडिटेशन घेते. आता मेडिटेशन का बरं, एक उदाहरण सांगते बघा. आता आपलं जे काही वय आहे ना, आपण तेव्हा आपलं जे काही वय होतं त्या वयामध्ये जर आपल्याला एक खेळणं खूप महत्वाचं होतं आपल्यासाठी तेव्हाचं, आपल्याला जर ते खेळणं मिळालं तर किती आनंद होत होता ना. खूपच आनंद, कारण ते खेळणं आजच्या कंडिशन मध्ये सोन्याच्या भावात होतं ते खेळणं आपल्यासाठी. आता पुन्हा तिथे जाऊ, ते खेळणं घेऊ त्याच वयामध्ये आणि चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करू. ठीक आहे, तयार आहात? येस. व्हिडिओ ऑन करा ना मॅडम. रिअलमी व्हिडिओ ऑन करा मॅडम. मॅडम चेहऱ्यावर अख्ख स्माइल घेऊन येईन मी. इनर लेवलवरच तुम्ही व्हिडिओ ऑन करा, फक्त मला दिसा. रिअलमी मॅडम कोण आहे, व्हिडिओ ऑन करा. थोडं समोर या. हो हो मॅडम, पण व्हिडिओ ऑन होत नाहीये. सेटिंग आय थिंक थोडस मिस्टेक झाली आहे त्यामुळे. बरं, ठीक आहे ठीक 2 आहे. मिनिटं फक्त सेट ओके करते. ओके, ठीक आहे. चला डोळे बंद करा. छोटस एक मेडिटेशन, छोट, फक्त चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी. डोळे बंद करा. डोळे हलके बंद करायचे. अंदर जाणारा श्वास तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. अंदर जाणारा प्रत्येक श्वास, मेडिटेशन आहे मॅडम, बसून जा थोडं 2 मिनिटं डोळे बंद करून. अंदर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्यासाठी परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर आणि दीर्घायुष्य घेऊन आलेला आहे. बाहेर जाणारा प्रत्येक श्वास तुमचे 7 चक्र, ओरा आणि शरीर, मन. प्राची नवीन मेडिटेशन आहे, कर. शरीर, मन, लहानपणात जाणार आहे, पुन्हा एकदा कर. शरीर, मन आणि 7 चक्र आणि ओरामध्ये संपूर्ण नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. संपूर्ण नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. अनुभव करा, कदाचित कोणाजवळ कोणाची आई असेल, कोणाजवळ त्यांचे बाबा असेल, किंवा कदाचित कोणाजवळ त्यांचे आजी आजोबा असेल. त्या लहानपणामध्ये जायचंय पुन्हा एकदा. ती वाली स्माइल आणायची आज या प्रेझेंट मध्ये. ठीक आहे, बघा त्यांच्यासोबत तुम्ही घराच्या बाहेर निघालेले आहे. अगं मला नको पाहू, मेडिटेशन कर, इमॅजिन कर, व्हिज्युअलायझेशन सांगते मी समोर. ठीक आहे, नवीन मेडिटेशन आहे, कर. तुम्ही तुमच्या आई असेल, कदाचित कोणासोबत बाबा असेल, त्यांच्यासोबत तुम्ही बघा घरून निघालेले आहे आणि एका सुंदर मार्केटमध्ये पोहोचले आहे. एका दुकानामध्ये गेलेले आहे. एका दुकानामध्ये आतमध्ये शिरलेले आहे आणि त्या दुकानामध्ये बघा सगळीकडे खूप सुंदर टेडी बियर आहे, खेळणे आहे, गाडी आहे, सायकल आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीचं खेळणं घेऊन दिलंय तुमच्या मम्मीने तुम्हाला. फक्त तुमच्या आवडीचं, तुम्हाला जे आवडते तेच दिलंय. बघा किती चेहऱ्यावर खुशी आली. ते छोटं छोटं व्हायचंय, बिलकुल छोटं. आज या वयामध्ये नाही राहायचंय, मी छोटी झाली पूर्ण टोटल. किती सुंदर खेळणं घेऊन दिलंय ना मम्मीनी. आनंद आला का चेहऱ्यावर ते खेळणं घेऊन? कोणाजवळ वेगळं खेळणं असेल, कोणाजवळ टेडी बिअर असेल, कदाचित मेडिटेशन झालं नाही, करा करा. कोणाजवळ सायकल असेल त्यांच्या आवडीची, तर कोणाजवळ डॉल असेल त्यांच्या आवडीची. हातामध्ये फील करा त्याला, त्या खेळण्याला. आणि बघा तुम्ही किती खुश झालेले आहे त्या खेळण्याने. तेव्हा तर खेळणं मिळतच नव्हतं, पण इमॅजिन करा मला मिळालं. किती खुश झाले त्या खेळण्याने तुम्ही. आणि आता बघा तुमच्या चेहऱ्यावर एक निरागस स्माइल, सुंदर स्माइल आलेला आहे त्या खेळण्यामुळे. प्राचीन चिटिंग करू नको, आली आहे चेहऱ्यावर स्माइल. एनर्जी, फक्त एनर्जी आहे, शब्द फक्त एनर्जी आहे. जसे पकडान तसे येईल. बघा ती खेळणं बघा आणि तो आनंद बघा किती झालाय. ऍट प्रेझेंट या वयामध्ये नाही पाहायचंय तुम्हाला, एकदम बॅक जायचंय पास्ट मध्ये. किती सुंदर स्माइल आलेली आहे खेळण्याकडे बघा. जस्ट स्माइल करा, काही चिंता नाही, काहीच टेन्शन नाही. फक्त मला खेळण्याचीच गरज होती त्या वयामध्ये. मी कुठलाही चिंता करत नव्हती, कुठल्याही डिप्रेशन मध्ये मी राहत नव्हती. फक्त ते एका खेळण्याने, छोट्याशा खेळण्याने माझ्या चेहऱ्यावर इतकं सुंदर स्माइल आणलेलं आहे. स्माइल करा, त्या खेळण्याकडे बघा, स्माइल करा. स्माइल, 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 कीप स्माइल. आणि या स्माइल सोबत वापस या, या स्माइल सोबत वापस या. डोळे खोला हळूहळू, या स्माइल सोबत वापस यायचंय. आता सांगा तुम्हाला या स्माइल सोबत जगायचं आहे
की याच्यानंतर जे 12 वाजत होते त्या स्माईल सोबत जगायचं. तुमची चॉईस. या तुमची चॉईस. हे मेडिटेशन मी तयार केलं काल. आवडलं मेडिटेशन? प्राची. हो. ठीक आहे. आता हो, विषय आला आवडलं. इथे. आता मी हे मेडिटेशनचं मी सांगते. व्हिज्युअलायझेशन काय आहे, सबकॉन्शियस माइंड. सगळा गेम इथंच आहे. काय पाहिजे तुम्हाला ना काय नाही पाहिजे. मी म्हटलं मला आता कार घ्यायची आणि मॅनिफेस्ट केलं तर कार येऊनच आहे. भले माझे ब्लॉकेजेस किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मला 3 महिन्यात मिळते, 6 महिन्यात मिळते, पण तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे. ठीक आहे का? या मेडिटेशन घेण्याचा उद्देश माझा एकच होता की व्हिज्युअलायझेशन केल्याने आणि तेव्हाची स्माईल आज तुम्ही ऍट प्रेझेंट आत्ता चेहऱ्यावर क्रिएट केली त्या व्हिज्युअलायझेशनने केली ना. याचा हो. अर्थ काय? अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन काम करतं. केलं ना काम आज? नक्की. अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन काम करतं की नाही करतं? आता जसं अफर्मेशन तुम्ही नकारात्मक गोष्टीसाठी द्याल तर ते येईल तुमच्या लाईफमध्ये आणि पॉझिटिव्ह साठी द्याल तर ते येईल. वॉन्ट एक्झॅक्टली वॉन्ट, जे पाहिजे जे मिळवायचं आहे तेच मागा ना, तेच व्हिज्युअलाइज करा आणि नक्कीच मिळते. कारण बघा अफर्मेशन कसं वर्क करते सांगते. तुम्ही मी त्याच्यातलीच आहे. आपलं बाळ जेव्हा धावत होतं रस्त्याने तेव्हा आई म्हणते हे हळूच थांब, हे हळूच थांब, हळूच थांब ना. शेवटी म्हणूनच देते अफर्मेशन, पडशील पडशील पडशील, पडतेच समोर जाऊ. पडते ना. अफर्मेशन केलं वर्क तिथे. बरोबर. अफर्मेशननी वर्क केलं ना 100%. मग तुम्ही हो, हो, विचार हो. करा ते अफर्मेशन तुमचं बाळ पडू शकते तर तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते अफर्मेशन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेऊ शकत नाही का? पण आपल्याला चिंता, तणाव, डिप्रेशन सवय झाली आहे. आवडतं आपल्याला खरं. माझे बहीण भाऊ हे आपल्या आपल्या आजूबाजूने ठेवतो आपण नेहमी त्याला. आजपासून जे पाहिजे ना तेवढाच विचार करायचा. कारण ब्रह्मांडाचा रूल आहे. ब्रह्मांड म्हणते तुम्ही मला जे मागाल मी तुम्हाला तथास्तु म्हणन. तुम्ही म्हणाल मला माझ्या जीवनात दुःख आहे तर मी तथास्तु म्हणणार आहे. त्याच्यात माझी गलती नाही, तुमची आहे, तुम्ही पाहत बसा. मग आपण देतो शिवा. तू असं केलं माझ्यासोबत देवाला, तू असं केलं माझ्यासोबत, तसं केलं तू माझ्यासोबत. देतो ना शिवा. शिवाच देतो. बाया तेच काम करते. आपला तो बनलाय तो तथास्तु आहे ते बी देवाकडून आपल्याला आपणच देतो स्पेशली त्या देवाला शिवा. आणि काही चुकलं काही नसलं आपल्याजवळ तर मागायला बी आपणच जातो. आपण आपल्या मुलाला घडवायचं आहे डॉक्टर आणि आपण काय म्हणतो, हा काय डॉक्टर बनणार आहे, हा काही अभ्यास करतो का, याला डॉक्टर बनायच्या लायकीचा तरी आहे का? अफर्मेशन देतो ना, पण बनायचं आहे त्याला डॉक्टरच तुम्हाला. आणि तुमचं अफर्मेशन मग कसं वर्क करेल? तिथं डॉक्टर बनवायचं आहे. अफर्मेशन कोणतं वर्क करेल? हा बनाच्या लायकीचा आहे का? केली एनर्जी आहे. ब्लॉक तुम्ही तिथं. फक्त शब्द एनर्जी आहे, सगळंच एनर्जी आहे. मला सांगा डॉक्टर शिवाजी महाराजाला माता जिजाऊ काय संबोधायच्या? राज. राजे संबोधायचे ना. ते जेव्हा छोटे होते ना त्यांची आई माता जिजाऊ त्यांना राजे संबोधायच्या. त्यांच्या एका छोट्या लहानपणी असताना राजे ह्या शब्दाने त्यांना स्वराज्याला, मराठाला, महाराष्ट्राला शिवाजी महाराजासारखं तेज निर्माण करून दिलं की नाही दिलं? त्यांच्या राजे एका अफर्मेशननी दिलं ना. बरोबर. आणि त्यांच्या आईने म्हटलं असतं अरे कुठे मूर्खा त्या मुघल सोबत लढाई करायला चालला का? आणि ते एवढे क्रूर असतात मूर्ख ते मुघल, आणि तुझं एवढं मुठभर सैन्य घेऊन तू त्यांच्या मागे धावत चालला, तू जिंकशील का? असं जर अफर्मेशन दिलं असतं तर ते शिवाजी महाराजासारखं तेज आपल्याला मिळालं असतं का? नाही. म्हणून आजपासून आपल्याला जे पाहिजे ना तेवढाच विचार करायचा. आता सगळ्यात महत्वाचं पॉइंट प्रेम. प्रेम जे आपण दुसऱ्याकडे इकडे तिकडे बघत असतो, हा करत नाही, तो बी करत नाही, तो बी करत नाही, मी तर करतच नाही माझ्यावर. आपण तिथेच अडून आहे. प्रेम खूप महत्वाचा पॉइंट आहे. बघा स्वतःवर प्रेम करणं खूपच महत्वाचं आहे. मी विशाखा मॅडमला ओळखते, यांचं स्वतःवर खूप प्रेम आहे. एकदम असं व्हायब्रेशन झालं होते ते. आणि त्यांना ओळखते मी. विशाखा मॅडमचा स्वतःवर सेल्फ लव्ह खूप आहे. आहे ना. नक्कीच आहे. आणि आपण स्वतःवर प्रेम न करता दुसऱ्याकडून एक्सपेक्टेशन करतो. मग ते प्रेम बाहेर फ्लो होईल का? नाही. तुमची एनर्जी ब्लॉक होईल. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही तर स्वतःला प्रेम करतच नाही, पण समोरचा येऊन बी तुम्हाला प्रेम करणार नाही. या शरीरासाठी तुमचं असणं किती महत्वाचं आहे? किती महत्वाचं आहे तुमचं असणं. इथनं जर प्राण निघून गेले तर याचं काय करण? कोणी आपल्या घरी ठेवणार आहे का? आपल्याच नाही. रिश्तेदार, आपलेच नाते रक्तांचेच आपल्याला 4 तासात असे उडून टाकन आगीमध्ये. नेईन ना. त्याच्यानंतर आपले त्यांना गरज पण पडणार नाही.
आणि मग 13 दिवस झेंडूच्या गुलाबाच्या फुलाचा हार आणि मग परमनंट प्लास्टिकचा हार. ठीक आहे. म्हणजे मग आता ह्या दिवाळीवर मीच कोणाची लावली नाही, तुम्हीच तर नाही लावली कोणाची, तर मग आपली कशी लागन फोटो? म्हणजे आपण तिथेपर्यंतच आपला सफर होता 13 दिवसापर्यंत, तिथून आपण कायमस्वरूपी हटलं. म्हणून स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. आता याच्यासाठी मी एक स्टोरी सांगते तुम्हाला. माझं घर होतं, तिथे एक काकू राहायचे. त्या काकू खूप रिअल स्टोरी आहे खरं म्हणजे. त्या काकू खूप आजारी होत्या. त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांना सलाईन लागली होती, तर एक हात सुजला होता आणि त्यांच्या हातामध्ये 2 सोन्याच्या बांगड्या होत्या. ठीक आहे. त्यांचा हात सुजल्यामुळे काही वेळाने त्या काकूची डेथ झाली. मग एका मुलाने या हातातली बांगडी काढून घेतली, पण या हातातली बांगडी निघाली नाही. ठीक आहे. पण आता सांगा, सगळ्यांची नजर कुठं असेल? सोन्याच्या बांगडी. बांगड्या बांगडी. असेल ना. आता काकू तर गेली, काकूचं काही करावंच नाही लागत, पण बांगडीत आली पाहिजे ना आमच्या जवळ. सगळ्याचं स्वप्न असते ते. सोनं महाग आहे, आज जरी नाही तरी उद्या महाग आहे, हे बी सगळ्यांना माहिती आहे. आहे ना, बरोबर? मग सगळ्यांचं लक्ष तिथेच. काकूला घरी आणलं. घरी आणल्यानंतर सगळे रात्रभर तेच विचार करत होते, बांगडी कशी काढायची. बांगड्या. जशी सकाळ झाली, तुमच्याच रक्ताचे नाते, माझ्याच रक्ताचे नाते बाहेरचे नंतरच येतात. ठीक आहे. तुमच्याच माझ्या रक्ताचे नाते. सकाळी मुलगा मार्केट खुलल्यानंतर सोनाराच्या दुकानात गेला आणि कैची आणली आणि त्या बांगडीला आपल्या जवळ घेतलं. कळलं तुमचं व्हॅल्यू किती आहे? काहीच शून्य. हे भडकवण्यासाठी नव्हतं. हे व्हॅल्यू सांगत होते की तुमचं किती आहे, तुमचं स्वतःवर प्रेम करणं किती महत्वाचं आहे. कारण काहीही बरं. तुमच्यासोबत येणार नाही आणि येत जरी असलं ना, तरी तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला देणार नाही. ते घेऊन घे. आहे ना, बरोबर? म्हणून स्वतःवर प्रेम करा. आजपासून छातीवर हात ठेवायचा आणि आय लव्ह यू माय सेल्फ म्हणायचं. मी जगातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे डिक्लेअर करून द्यायचं त्या ब्रह्मांडाला. खरं म्हणजे मी शिकले मॅडम स्वतःवर हो, प्रेम करायला. तुम्ही शिकल्या. तुम्ही भेटल्यापासून इतकं बदल झालाय माझ्यात, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप इतकं मला छान वाटतंय आता की म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला भेटले मी त्या दिवसापासून जे विचार आणि हे ते अगदी मी म्हणजे आता जरी वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचार आले, चला वा बाजूला बस, आता तुम्ही खूप त्रास दिला सांगते की आता नाही, मला आता माझ्यासाठी जगायचे, स्वतःसाठी. असं खूप छान. आणि तुमच्यामुळे इतकं पॉझिटिव्ह आणि सगळ्याच दृष्टीने इतकं छान, मन समाधानी, शांत, हसू पण थोडंसं येतं आणि अजून थोडंसंच येतं, कारण अजून तेवढं हे नाही झालेलं. होईल पण खूप होईल. फरक पडला, खूप फरक पडला. इतका म्हणजे खरंच तुम्ही मला उलट आधी भेटायला पाहिजे होत्या, खूप आधी. म्हणजे असं वाटतं की नाही, मी मिस केलं खूप सारं. मीच असं 2 खूप वर्ष छान. पहिले आलेली. मी स्वतः डिप्रेशन मध्ये होते, सांगून राहिली. मी स्वतःला काढून आज मी रेकी ट्रेनर आहे. मी कोणाची तरी गुरु बनली आहे आज. मला त्याचं खूप घमंड आहे. नाही, मी आज खरंच त्या खरंच व्यक्तींना बाहेर खूप. काढते. मी ज्या नाही, तुम्ही भेटल्यापासून मला जसं रेखी क्लास सांगितलं तुम्ही, तेव्हापासून इतकं पहिल्या दिवशी मला काही एवढं समजलं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून जो पॉझिटिव्ह बदल 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 होत गेलाय तो रोज इम्प्रुव्हमेंट होती त्याची. त्याच्यातले फरक आहेच उदाहरण आहे. रुक्मिणी मॅडम पण आहे, रिंकू मॅडम पण आहे. सांगा ना. निप्राची गायब झाली. आज छान दिसत आहे चेहरा, खूप तेज आलाय चेहऱ्यावर आधीपेक्षा. खरंच अहो आहे. मी इथेच अहो नाही गायब झाली. रुक्मिणी मॅडमच्या चेहऱ्यावर तेज खूप आलाय. खरंच आलंय बघा. आणि रिंकू मॅडम पण झालंय. 90% चेंज झालेला आहे. ठीक आहे. आता करू सर्व्हिसिंग. कुठली? कोणी सांगू शकते गेस? गाडीची ब्रेनची. बॉडीची. सांगू शकते मॅडम. तुम्ही स्टॉप. रिंकू मॅडम सांगू शकते. सर्व्हिसिंग करू आपण. हा, मला आता एक कोणीतरी व्हॉलेंटियर लागेल. बोला माझ्यासोबत. चला विशाखा मॅडम तुम्ही बोला. अनम्यूट करा. कारण तुम्ही इमोशनल जास्त आहे म्हणून मी तुम्हाला घेतलं. बोला. हा, तुम्ही रोज फरची पुसता? पुसाच लागते, नाही तर आपल्याला करमत नाही. शॉर्टकट मारू पण पुसू. भांडे घासता रोज. रोज आंघोळ बी करतो ना आपण. कपडे पण धुतो. आणि 2-3 महिन्यातून गाडीची सर्व्हिसिंग पण करतो, नाही तर गाडी चालणार नाही. इथली कधी सर्व्हिसिंग केली का? या आज जे काही वय आहे त्या वयापर्यंत कधीतरी इथली सर्व्हिसिंग केली का? कधीच नाही.
काही मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे. मेडिटेशन करत होते मी आधी. ती एक हो, प्रकारची मेडिटेशन माहितीये मला. सर्व्हिसिंगच आहे. ती एक प्रकारची सर्व्हिसिंगच आहे. माइंड रिलॅक्स होतो बिलकुल मेडिटेशनने आणि बिलकुल. ते आपल्या मनात काय चालू आहे हे ते पण आपण रिमूव्ह तेव्हा होतात थ्रॉट. क्लिअर होते आणि आपल्याला समोर काय करायचंय सिच्युएशन बद्दल आपण शांतपणे विचार करू शकतो त्या टाइम. छान परिस्थिती येते. बघा इथलं जे सर्व्हिसिंग का बरं करायची आहे, कारण बघा एक घरामध्ये डस्टबिन, घरामध्ये म्हणजे बाहेर डस्टबिन असतो, त्याच्यात आपण कचरा कधीपर्यंत टाकतो, बरोबर. जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत. आणि एकदा की भरला की काय होतो, तो कचरा असा ओव्हरफ्लो होऊन बाहेर येतो किंवा त्याचा घाण वास येते आपण जर त्याला फेकला नाही तर. त्याचप्रमाणे आपलाय, जर आपण आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या वर्षानुवर्षे व्यक्ती त्यांचे शब्द काहीतरी पकडून ठेवलं तर आपल्याला, मी नाही सांगत, सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे, बीपी, शुगर, कॅन्सर सारखे आजार याचमुळे होतात. जे तुम्ही इमोशन जे पकडून ठेवता ना आतमध्ये, त्यामुळे. आता त्याच्यावर बेस्ट सोल्युशन, लिहायचं, जाळाचं, फाडाचं. हे मीच नाही तर भारतातले प्रत्येक कोच हेच सांगतात सगळ्यांना. आणि हे टेक्निक खरंच रिअलमध्ये वर्क करते. मी जेव्हा रेकीमध्ये यायच्या पहिले खूप निगेटिव्ह होती, मी 25 पेज लिहायची स्वतः. आता मी मोजून 5 लाईन लिहिते, त्या ज्या आपल्याला नको बाबा, आपल्या लाईफमध्ये आलं नाही पाहिजे आपल्यासाठी. मोह, उमेद, लालच हे नकोच ना आपल्याला, तर त्या लिहिते मी. त्याची पण गरजच नाही ना त्याची, तर त्या एक्स्ट्रा म्हणून लिहिते मी रोज. एवढं वर्क करते. म्हणून इथं जे काही असतं ना सफरिंग, ते लिहा, फाडा आणि जाळा. मग बघा कोणत्याच व्यक्ती म्हणून तुम्हाला त्रास होणार नाही. एकदा करून बघा नक्कीच. नवीन लोकांना, ओप्पू मॅडम तुमचं नाव काय आहे? नेहा. नेहा नाही, म्यूट आहे ना तुमचं? म्यूट आहे, अनम्यूट करा. नेहा म्हणजे तुझी बहीण आहे का ग? हा हा हा. ही ओप्पो तुझी बहीण आहे का? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. एकदम छोटी आहे की मोठी? तू मोठी आहे म्हणे ना, म्हणून ती छोटी दिसून राहिली, म्हणून म्हणते मी. मोठी आहे माझ्यापेक्षा. अच्छा अच्छा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता शुभांगी मॅडम येतं का थोडं अनम्यूट करून? कामं आयुष्यभरच आहे. हा, येस येस मॅम. हा ठीक आहे. मी तुम्हाला, आपण आयुष्यामध्ये किती कंप्लेंट करतो? सासूची, नवऱ्यांची, माझी मुलं असे, माझी मुलं तसे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर करतो ना कंप्लेंट. आजपासून कंप्लेंट करायची नाही, त्या कंप्लेंटला कंप्लीट करायचं. खरं तर आता कसं कंप्लीट करायचं? बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला गुण असतो. का 100% काय तो निगेटिव्हच असतो का? आपण काही परफेक्ट आहे का? तर तो परफेक्ट राहणार आहे. इथं तर देवाने जन्म घेतला, तो देव पण परफेक्ट नाही झाला. कारण रामचंद्राला कोणीतरी म्हटलं का परफेक्ट व्यक्तिमत्व म्हटलंय का? कारण ते कुठेतरी पती म्हणून चुकले होते सीता मातासाठी. मग त्यांना परफेक्शन जमलं नाही, तर आपण थोडी परफेक्ट राहणार आहे. कुठेतरी काहीतरी कमी नक्कीच असेल. म्हणून काय करायचं, समोरच्याला स्वीकारायचं. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर काय करायचं, त्यांच्यामधल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी चोरून घ्यायच्या. आणि त्या चोरून घेतलेल्या छोट्या गोष्टीमुळे आपण पण नकारात्मक होणार नाही आणि आपल्या त्या समोरच्या सोबत रिलेशन पण खराब होणार नाही. नक्कीच ना. कसं आहे ना, सुखाची चोरी करता आली पाहिजे. जीवन हसत जगायचं असतं. मरण आलं तरी हसायचं असतं आणि दुःखाच्या पहारातून त्या सुखाची चोरी हळूच करायची असते. कारण माखन चोरणाऱ्या कृष्णाला कोणीही चोर म्हटलं नाही, म्हणजे आपण पण चोर नाही सुखाची चोरी करत. बरोबर. ठीक आहे. म्हणून नक्कीच चोरी करा सुखाची. डोंट. नक्की. ठीक आहे, एक मिनिट थांबतो. आपण या 5 दिवसामध्ये काय शिकणार आहे? ठीक आहे. 5 दिवसामध्ये आनंदी जीवन जगण्याची कला. ठीक आहे. रेकीची स्पर्श चिकित्सा. स्पर्श चिकित्सा म्हणजे लेवल 1 मध्ये तर हाताने स्पर्श केला जातो, पण जे समोरचे जे लेवल आहे ना, त्यांनी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही कारणासाठी हिलिंग करू शकता. तुम्ही कोणतीही गोष्ट लाईफमध्ये मॅनिफेस्ट करू शकता. माझे रेकीच्या क्लाससाठी मी आली नव्हती. मी माझं जे काही त्रास होता ते त्रास कमी करण्यासाठी आली होती, पण हे फक्त जस्ट माझी एक अफर्मेशन होती लिहिलेली. ते अफर्मेशन आज मला तुमच्या समोर बसवलेलं आहे. म्हणून चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. मी खरंच सांगते, मी कोच बनायला नाही आली होती. 7 चक्र आणि औरा हे तुमच्या जीवनासाठी आनंदी राहण्यासाठी कसं योग्य आहे ते तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहे. ठीक आहे. पूर्ण जीवन आपलं 7 चक्रावर आहे. 7 चक्र आणि औरा. ज्याला 7 चक्र औरा समजले ना, तो एकदा जर मेडिटेशन केलं त्याने 7 चक्राचं, तर तो कधीच सोडणार नाही.
आणि ह्या ज्या लेडीज आहे ना, यांनी मेडिटेशन करून त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या लाईफमध्ये लगेच चेंज पण केला 15 दिवसामध्ये. हे त्याच्यामध्ये हो, रिंकू खूप मॅडम छान. सांगा जरा आता. हो, माझ्या जीवनामध्ये एकदम खूप छान परिवर्तन झालेलं आहे. पुष्कळ छान मी हसायला खूप जास्त शिकली आहे. मी प्रत्येक गोष्टीमध्ये हसते कधी कधी. मला काही निगेटिव्हिटी पण आली ना तरी मी हसून छूमंतर करून टाकते. आणि इतकं छान आलेलं आहे. आणि आता आम्ही आता मास्टर लेवलवर, काल माझं पूर्ण मान अशी खूप दुखली होती. मला काही इकडे तिकडे काही हलवता आलं नाही. पण मी लगेच माझं स्वतःचं हिलिंग केलं. मला बिलकुल मानही हलवता आली, व्यवस्थित झोपताही आलं. ही माझी एवढी छान म्हणजे हे झालेली आहे. खूपच छान. आता मला काही दुखणं बिकणं काही भरलेलं नाहीये माझ्या मानेला. नाहीतर मला काल अक्षरशः संध्याकाळी बिलकुल मान एकदम अशी लागलेलीच होती माझी. हा, आणि मग मी चोपुरेल झोणार आणि लगेच मी टाकलं ते सिम्बॉल. तर त्याच्यामुळे मला पूर्ण निघून गेलं दुखणं. पूर्णपणे आता व्यवस्थित आणि मान सुद्धा मला हलवता येत आहे छानपैकी. कसं आहे ना, आवाज नॅचरल थेरपी खूप महत्वाची आहे. नॅचरल थेरपीने जो रिझल्ट येतो ना आयुष्यात, बघा बीपी शुगर आपल्याला होते, आपण जातो डॉक्टर जवळ, जातो ना मॅडम. हो. थोडा व्हिडिओ ऑन करा तर खूप मजा येईल थोडी. मला पण छान तुमचं सुंदर मुखमंडल पाहायला मिळेल, तर माझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल. तर ठीक आहे, बीपी शुगर होते आपल्याला, आपण जातो डॉक्टर जवळ गोळ्या घ्यायला. मग बीपी शुगर तर आपला वाढलेला आहे, तर कमी झाला पाहिजे ना. तो पुन्हा का वाढतो? तो डॉक्टर का म्हणतो पुन्हा 1 महिना औषध घ्या? सगळा खेळ एनर्जीचा आहे. ते ज्याला एकदा समजलं ना, तो, मी सांगते ना तुम्हाला, कॅन्सर सारखे आजार रेकीमधून ठीक झाले, तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. आणि उदाहरण पण आहे, खूप उदाहरण आहे असे, पेपरला न्यूज येतात. कॅन्सर खूप मोठा आजार आहे आणि बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. लोकांनी खूप काही मॅनिफेस्ट केलंय आपल्या लाईफमध्ये रेकीच्या थ्रू. खूप लोकांचे नातेसंबंध सुधारलेले आहे. खिशामध्ये पैशाचा बॅलन्स बरोबर झालेला आहे. आपल्याला लागतेच काय? खिशामध्ये पैशाचा बॅलन्स, नात्यांमध्ये प्रेम आणि शरीरात आरोग्य. आपण 3च गोष्टीसाठी जगतो ना, हितभर पोटासाठी. बस, याच्याशिवाय आपल्याला काहीच नाही पाहिजे. ह्या 3 बरोबर. गोष्टीसाठी जगतो. तरी माझं हे न माझं ते न माझं ते, मी हिला नाही देणार, तिला नाही देणार, तिला नाही देणार. आपण तर नेणारच नाहीये वर, तर आपल्याला माहित आहे. तरी माझं हे ते चालू राहते आपलं. समोर दुसऱ्याचा, स्वतःचा औरा आणि दुसऱ्याचा औरा पाहायला शिकणार आहे. याच्यामध्ये तुम्ही 5 दिवसामध्ये, हा 1 क्लास झाला, आता 4च क्लास राहिले. ठीक आहे. एक सुंदर मणिमंत्र देणार आहे मी तुम्हाला. जिबू सिम्बॉल देणार आहे, पॉवरफुल जिबू सिम्बॉल. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही युज केला का कुणी जिबू सिम्बॉल? अनंत प्रेमाचा केला का? त्याचा रिझल्ट खूपच भारी आहे अनंत प्रेमाच्या सिम्बॉलचा. कारण आपण बोलत राहतो ना कंटिन्यू. सरोज मॅडम कुठे गेल्या होत्या? हा टाइम आहे का? मॅम आता मीटिंग होती का? हो, मी टाकलं होतं त्याच्यामध्ये. ओ माय गॉड. आज मी बाहेर होती की नाही मॅडम, मला काही लक्षात नाही राहिलं. अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. हो. जाऊ द्या, असंच होते माझ्याकडनं केव्हा पण. तसंच होते ना, रेकी सोबत जुळणं मजाक थोडी आहे. आपण ज्या एनर्जी मध्ये पडून राहतो नकारात्मकतेच्या, ती एनर्जी सोडत नाही. कारण आपण तिला बेस्ट फ्रेंड बनवून ठेवलेलं असतं. ती कशी सोडेल आपल्याला सांगा? हो ना मॅम, कसं करू मग मी आता? तसं नका करू. युट्यूबवर जा आणि व्हिडिओ पाहून घे जा. नाही मी आता नाही का, आता मी तो जॉईन सेकंड लेवलचा जो व्हिडिओ आहे ना, मी ग्रुपवर टाकलाय, तुम्ही पाहून घे जा. नाही, तोच मी बघत होते मॅडम, पण माझ्या हे लक्षात नव्हतं. मी लिहत पण होते तेच आतापर्यंत. हा, मी म्हटलं तुम्हाला कोच बनायचं आहे तर रिपीट करायला लागेल ना 2-3 क्लास. ओ माय गॉड. ते तुम्ही आता उशीचं वगैरे सांगितलं ना, मी म्हटलं मी विचारू की काय आता हो, हो. कॉल करून. सहज अच्छा, बघत होते. हो, बनवून आणायची ते उद्या वगैरे, आणा बनवून. व्हिडिओ ऑन करा ना, व्हिडिओ ऑफ आहे. एक मिनिट ना मॅडम, आता का? हो हो. व्हिडिओ ऑन करा. चालू ठेवा मॅडम, चालू ठेवा. मी इयरफोन. मी चालूच आहे बाबा. मी कुठेच नाही, तर तुम्ही करा ऑन. चला, मनी मंत्र देणारच आहे, पण त्यासोबत तुमच्या लाईफमध्ये आर्थिक ऊर्जा कशा बॅलन्स करायच्या ते पण सांगणार आहे. ठीक आहे. स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतराला कसं तुम्ही त्यांचं दुखणं दूर करणार आहे ते पण शिकणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. दुखणं कोणतं बी पेन, बॉडी लेवलवरचं कोणतंही पेन दूर करणार आहे. आणि पास्ट लाईफ मधलं जे काही बॅड कर्म आहे, जे पकडून ठेवलंय तुम्ही एवढ्या वर्षापासून, काही बी करायला जातो तरी आपलं काम बनत नाही. तर एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे यावेळेस. नवीन मेडिटेशन आहे, करा जॉईन. रिंकू मॅडम कुठे गेला? नवीन मेडिटेशन आहे यावेळेस. ठीक आहे. पास्ट लाईफचं नवीन मेडिटेशन आहे आणि एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे. त्यानंतर
संपूर्ण आनंदी जीवन कसं जगायचं आणि त्याच्या नंतर सेकंड लेवल मास्टर लेवलला काय आहे याची माहिती देणार आहे. क्लास इथे खतम होणार आहे. ठीक आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता सांगा, हा क्लास करायला कोण कोण तयार आहे? टाइम चेंज करायचं की नाही करायचं, की याच टाइमवर घ्यायचं ते पण सांगा. नक्की करायचं मॅडम, मला तर करायचं. टायमिंग चेंज मॅडम करायचंय का? क्लास हो ना, नेहमीच्या ठिकाणी तोच मी सकाळचाच म्हणजे रोज जे घेत होतात ना तुम्ही, तो मला चांगला बेटर होता तो टायमिंग. 1 ते हा 2 तर खूप हो. चालते ना? 1 ते 2 जॉईन करायला तयार आहे शुभांगी मॅडम? नेहा नेहा नाव आहे ना ग प्राची? हो हो हो. नेहा मॅडम? दुपारी 1 ते 2 का? हो 1 ते 2. हो चालेल. मॅडम एक क्लास झाला, 4 क्लास बाकी आहे. 1 ते 2 आणि खूप कंटिन्यू सुंदर करते नेहा. काय हो ठीक आहे. मेसेज चालेल ना 1 ते 2 चा टायमिंग? हो. की हा वाला टायमिंग बेस्ट आहे? नाही मॅडम हा वाला मॅडम. हा पण चालेल. बाकीच्यांना थोडा प्रॉब्लेम होईल का? बघा बाकीच्यांचे बघा तसं काही नाही. यांना मॅडम. नवीन लोकांना विचारते, तुमचं रिपीट झालंय, तुम्हाला रिपीटच करायचं आहे ना, यांना विचारते. तुम्ही सांगा, विशाखा मॅडम तुम्ही सांगा, नेहा मॅडम, शुभांगी मॅडम सांगा. हा टाइम ठीक आहे ना मॅडम? 9 ठीक आहे वाजताचा मग. टाइम ठीक आहे. ठीक आहे. 4 दिवसची गोष्ट लगेच निघून जाईल. हाच वेळ ठीक आहे, मग ह्याच वेळेला घेते. बरं, ठीक आहे, सगळे ठीक आहे. कामं होऊन जातात, मुलं अभ्यासामध्ये लागतात, आपल्याला डिस्टर्ब पण करत नाही, होऊन जातो क्लास. बरोबर. त्याच्यानंतरचा क्लास मी सांगते वाटल्या समोर. कुणाला करिअर करायचं असेल तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. खूप सुंदर ऊर्जा आहे. नोकरीसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी तुम्हाला जे पाहिजे ना ते मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही याच्यामध्ये. ठीक आहे. हा माझा सुंदर अनुभव आहे. कारण मी जेव्हा रेकीमध्ये आली ना, तेव्हा मी 1 लाखाचा चेक लिहिला होता. आणि माझं मनी रेकी झालाय ना, ते मनी रेकी मधला 1 लाखाचा चेक लिहिला. मॅनिफेस्टेशन विथ मनी रेकी विथ ही रेकी डिवाइन एनर्जी, असं ती एनर्जी, 2 एनर्जी मिळून तो एक चेक लिहिला 1 लाखाचा. माझ्याजवळ तेवढी इन्कमचा स्रोत काही होतं नाही की मी 1 लाख माझ्याजवळ येईल. मला सुंदर मंगळसूत्र मिळालं. म्हणजे कुठून ना कुठून तो ब्रह्मांड तथास्तु म्हणतो ना, ते सांगायचं आहे मला. म्हणून भरपूर काही लाईफमध्ये कसं मॅनिफेस्ट करायचं, स्वतःची विजन बोर्ड तयार करून लाईफमध्ये काय गोष्टी, कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या, सगळं सांगणार आहे. मॅम मला एक नाही समजलं, दुपारला पण क्लासेस होता आणि आता पण आहे का? 2 रेकी लेवल 2 मास्टर लेवल होता तो. आता हा रेकी लेवल 1 मी नवीन चालू केलाय. अच्छा. हा तर आणि तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला जॉईन होता येतो का? हा ना, कधी पण करा. मी म्हटलं ना, तुम्ही एकचदा फी भरायची आहे, पण क्लास कधी बी लाईफ टाईम आहे ऍक्सेस माझ्याकडे. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. किती मॅम. आहे मॅडम? शुभांगी मॅडम, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? हा विचारा ना मॅम. तुम्ही प्रेग्नेंट आहे का? हो येस. मला फोन करा पर्सनल, मी तुम्हाला खूप सुंदर मेडिटेशन सांगते माझ्याकडून गिफ्ट. माझ्याकडून म्हणूनच गिफ्ट. तुम्ही जॉईन. मॅम मी खूप डिप्रेस आहे, म्हणजे मी असं म्हणूच सायकायट्रिस्टला नका. भेटून आलीये. असं म्हणूच नका. ते तुम्ही ऍट प्रेझेंट ती एनर्जी ती मुलं कॅच करतात. असं बिलकुल नाही म्हणायचं. ऍक्च्युली मी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन ताई. थँक्यू. मी मॅमचं फेसबुक वरती बघितलं, रिव्ह्यू वाचले आणि म्हटलं नाही मला यांना जॉईन करायचंय. मला सायकायट्रिस्टची औषधं नाहीत घ्यायची या अवस्थेत. नाही घेऊच नका. मी त्याच्यातून बाहेर आली आहे बाबा. मी सांगते तुम्हाला हा. कसं बाहेर निघायचं. आणि त्याच्यामध्ये हे उदाहरण आहे खूप सारे, जे जुने स्टुडंट आहे माझे याच्यातले 1-2, त्यांना लगेच रिझल्ट आलाय त्यांच्या लाईफमध्ये. आणि तुम्ही मला पर्सनल ओके. करा, थोडा मेसेज करून ठेवा. मी मेडिटेशन सांगते सुंदर, रोज सकाळी संध्याकाळी व्हिज्युअलाइज करायचं. मॅडम ओके. कारण मला आता बिलकुल झोप लागत नाहीये. मी रात्रभर जागी असते आणि मग मी अख्खी रात्र रडून काढते. थर्ड आय चक्र ब्लॉक आहे मॅडम, म्हणून असं नका करू. हा, कारण मी मी थांबा, रेकॉर्डिंग थांबून देते की